माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवतोय अतिशय पौष्टिक असे मुगाचे डोसे. अगदी पटकन हे डोसे तयार होतात. बॅटर फर्मेंट करण्याची गरज नाही किंवा सोडा, इनो, दही यापैकी काहीही लागणार नाहीये आणि तरी देखील अगदी मस्त पौष्टिक आणि झटपट असे डोसे आपले तयार होतात. चवीला इतके अप्रतिम लागतात ना, की खाणारे खातच जातात. त्यासोबतच आपण एक टोमॅटोची टँगी चटणी देखील करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता इथे 1 वाटी इतके मी हिरवे मूग घेतलेले आहेत. हे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. आता हे सगळे मूग एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात. त्याचबरोबर यामध्ये जाईल साधारण 1.5 इंच इतकं आलं, 4 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, मूठभर कोथिंबीर आणि 1 चमचा जिरं इथे घालते. त्याचबरोबर अर्धा ग्लास पाणी घालून आपण हे मिश्रण अगदी फाईन पेस्ट तयार करून घेऊयात. तर किती पटकन आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे बघा. आपल्याला इथे फर्मेंट वगैरे करण्याची काहीही गरज नाही. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे, मिक्स करून घेतलंय आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर साईडला ठेवूयात. तोवर पटकन आपण आपली चटणी तयार करून घेऊयात. कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलंय. तेल तापलं की 1 चमचा सफेद तीळ, 4 चमचे फुटाण्याची डाळ इथे घेतलेली आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त परतवून घेऊया ही डाळ आपण. आता यामध्ये जाईल एक मोठ्या साईजचा कांदा. तर मी असा जाडसरच कट करून घेतलाय कांदा. त्याचबरोबर 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या इथे घालतेय मी आणि 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा इथे घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट देखील इथे घेऊ शकता. मिनिटभरासाठी परतवून घेतलंय. लगेचच यामध्ये 3 मोठ्या साईजचे टोमॅटो जातील. टोमॅटो छोटे असतील तर शक्यतो 4 टोमॅटो घ्या. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे टोमॅटो आपले पटकन शिजले जातील. मिक्स करून घेऊयात आणि 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे टोमॅटो मी छान असे शिजवून घेणार आहे. 4 मिनिटांनी इथे टोमॅटो आपला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. अगदी नरम झालेला आहे. मिक्स करून घेते आणि अगदी कमी साहित्यामध्ये छान अशी ही चटणी आपली तयार होते. अगदी बेसिक मसाले यामध्ये आपण घालणार आहोत. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट इथे घेतलेला आहे. कारण आपण लाल सुक्या मिरच्या देखील घेतल्यात. तुम्हाला जर का तिखट चटणी हवी असेल तर थोडंसं लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. मिक्स करून घेते आणि आता फक्त 2 मिनिटांसाठी या मसाल्यांना वाफ काढून घेऊया म्हणजे आपलं हे चटणीचं मिश्रण रेडी होईल. तर 2 मिनिटांनी इथे पुन्हा एकदा मिक्स करून घेते. गॅस बंद करून घेऊयात आणि रूम टेम्परेचरला हे मिश्रण आपण गार करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे सगळं मिश्रण आपलं गार झालेलं आहे. लगेचच मिक्सर जारमधनं फिरवून घ्यायचं आहे. अगदी फाईन पेस्ट आपल्याला इथे तयार करायची आहे. थोडंसं पाणी घेतलंय त्याच पातेल्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून मिक्सर फिरवून घेते. आता यामध्ये अगदी थोडीशी चिंच घालते. याने खूप छान चव येते आणि इथे मिक्सर फिरवून घेतलेलं आहे आणि किती सुरेख रंग आलाय तुम्ही बघू शकताय. चटणी आपली इथे तयार आहे आणि खूपच भारी दिसते. आता यावर जाईल एक चुरचुरीत अशी फोडणी. तर पॅनमध्ये इथे 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की 1 चमचा मोहरी, मोहरी तडतडली की 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आणि 1 लाल सुकी मिरची इथे घेतलेली आहे. थोडीशी फोडणी हलवून घेऊया पॅनमध्ये आणि आता ही चुरचुरीत फोडणी जाईल आपल्या चटणीवर. तर इथे आता ही फोडणी मी घालून घेते आपल्या चटणीवर आणि काय भारी दिसतेय बघा चटणी आपली. मिक्स करून घेऊयात फोडणी. चटणी तयार आहे. आता आपण वळूयात आपल्या डोशांकडे. तर गरमागरम डोसे आपण करायला सुरुवात करूयात. इथे नॉनस्टिक पॅन घेतलंय. 1 चमचा तेल घालून थोडंसं टिश्यू पेपरने स्प्रेड करून घेतलंय. ग्रीस करून घेतलं पॅन. थोडासा पाण्याचा हबका मारायचा म्हणजे पॅन जर का जास्त तापलं असेल तर टेम्परेचर इथे सेट होईल. पुन्हा मी पाव ग्लास फक्त पाणी घालून मिश्रण इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण तव्यावर हे बॅटर घालून घेऊयात आणि किती इझिली आणि छान असा डोसा स्प्रेड होतोय बघा. मस्त डोसा इथे स्प्रेड झालेला आहे. वरनं मी ना थोडासा कांदा आणि कोथिंबीर इथे बारीक चिरून घेतलेली आहे. ती घालून घेते आणि अजूनच आपला डोसा टेस्टी तयार होतो. वरनं 1 ते 1.5 चमचा तेल सोडायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर हा डोसा होऊ द्यायचा. घाई करायची नाही, पलटायची. कांदा आणि कोथिंबीर थोडीशी अशी स्पॅच्युलाने दाबून घ्यायची. साधारण 2 मिनिटांनी हा डोसा आपोआप कडेने सुटला जातो. पलटायची घाई करायची नाही. लो टू मीडियम फ्लेमवर हा डोसा होऊ द्यायचा. जर का तुम्ही गॅस फास्ट केला तर तो पूर्ण करपून जाणार आणि आपल्या डोशाची टेस्ट इथे बिघडू शकते. तर इथे आता साधारण 2 ते 2.5 मिनिटांनी ना डोसा छान सुटला जातो. हे बघा इझिली डोसा निघालेला आहे.
आणि काय रंग आलाय बघा, मस्त खरपूस असा डोसा आपला इथे भाजून तयार आहे. काढून घेते एका डिशमध्ये. त्याच पद्धतीने इथे दुसरा डोसा देखील मी करून घेते आणि इतके छान आणि पौष्टिक झटपट असे हे डोसे तयार होतात ना, कधी जर का स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा रोज-रोज वरण-भात खाऊन कंटाळा आला असेल, तर अतिशय बेस्ट असं हे ऑप्शन आहे. फक्त मूग भिजत घालायचे आहेत किंवा अगदी तुम्ही बाजारातनं रेडीमेड भिजवलेले मूग आणलेत तरीही काहीच हरकत नाही आणि झटपट असे हे डोसे आपले तयार होतात. दुसरा डोसा देखील त्याच पद्धतीने मी इथे करून घेते. अगदी लहान मुलं काय मोठी माणसं देखील आवडीने खातात. तुम्ही जर का हे गरमागरम डोसे वाढत गेलात ना, तर खाणाऱ्यांची मागणी वाढतच जाते. इतके छान हे डोसे आपले तयार होतात. तर इथे अशा पद्धतीने दुसरा डोसा देखील मी करून घेतलेला आहे आणि तो देखील छानच इथे झालेला आहे डोसा. काढून घेते. होतात तर इथे छान डोसे आपले तयार आहेत. सोबत आपली टँगी चटणी देखील तयार आहे. सर्व्ह करून घेऊयात आणि अफलातून टेस्टी असे हे डोसे आपले तयार झालेले आहेत. एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. म्हणजे अशा छान-छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.